श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. उभारून आनंदाची गुढीदारी, जीवनात यो रंगत न्यारी. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तापैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण यंदा 2026 मध्ये 19 मार्च 2026 म्हणजेच गुरुवारी साजरा केला जाईल. गुढी म्हणजे ध्वज, तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात. त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते. गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य, झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजेच गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते, ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केली असे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळे या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेलाही विशेष महत्त्व मानले जाते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी असल्याने या दिवशी जरी शुभ मुहूर्तावर पूजा करता आली नाही तरी तुम्ही संपूर्ण दिवसात कधीही पूजाही करू शकता. याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देवी दुर्गा मातेच्या 9 रूपांची पूजाही केली जाते. तसेच त्यांच्यासाठी उपवास आणि व्रत केले जाते. चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केल्याने भक्तांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. यासोबतच जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळते. भक्तांवर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो. त्यांच्या कृपेने भक्तांना सुख व सौभाग्य प्राप्त होतं. 14 वर्षाचा वनवास संपून आणि रावणाचा वध करून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा प्रजेने आनंदाने विजयाचे प्रतीक म्हणून गुढ्या उभारल्या होत्या. ऐतिहासिक दृष्टिकोनातून हा सण छत्रपती शिवाजी महाराजांनी परकीय आक्रमकांवर मिळवलेला विजय आणि स्वराज्यातील आनंद साजरा करण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसापासून हिंदू नवीन वर्ष म्हणजेच विक्रम संवत सुरू होतं. आणि या दिवशी शास्त्रामध्ये काही उपाय हे सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये असणारे जी संकट आहेत, विघ्न आहेत, दोष आहेत, त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता मिळण्यामध्ये मदतही मिळत असते. आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण उकळत्या चहात टाका फक्त ही वस्तू टाकल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे. आपल्या जीवनामध्ये असणारी जी पैशा संबंधित समस्या त्या दूर होऊन आपल्याला सर्व कामामध्ये यश प्राप्त होणार आहे. आजारपण, पैशाची कमतरता तसेच दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय आपण फक्त वर्षातून एकदा आणि ते सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी करू शकतात. त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानाची तोरणं लावावी, रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. तसेच गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूंची पूजा करावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापती लहरी जास्तीत जास्त पृथ्वीवर पाठवल्या जातात. या लहरी खेचून घेण्याचं काम हे गुढी करत असते. तांबे धातू प्रजापती लहरींना आकर्षित करतो. तांब्याचे मुख खाली असल्यामुळे त्या लहरी घरात प्रवेश करतात. प्रजापती लहरी आकर्षित केलेल्या तांब्याने वर्षभर पाणी पिल्याने आपल्याला आरोग्य लाभतं. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होत असतं.
जर तुमच्या घरामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल, पैशाला पैसा लागतलं नसेल, ज्यामुळे जीवनामध्ये कर्ज झालं असेल, तर हा प्रभावी उपाय जो आहे तो प्रत्येकाने गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा. हा उपाय केल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. हा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. आता गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा पण तुम्ही चहा बनवणार असतील तेव्हा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर आपण जेव्हा पण चहा बनवणार असतील तेव्हा त्या चहामध्ये आपल्याला 5 लवंगा तसेच 5 हिरव्या वेलची ह्या टाकायच्या. ज्या लवंग आणि हिरव्या वेलची आपण टाकणार ते व्यवस्थित पाहून घ्यायच्या, त्या अखंड असाव्या, कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या. ज्याप्रमाणे लवंगा आणि हिरव्या वेलची आपल्या जेवणाची चव वाढवतात, त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात. तसेच लवंग आणि हिरव्या वेलची ह्या माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. त्याचबरोबर आपल्याला 2 कडुलिंबाची पानंसुद्धा आवर्जून उकळत्या चहामध्ये टाकायची आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार कडुलिंबाचा संबंध शनी आणि केतू ग्रहाशी आहे. आणि जेव्हा पण आपण कडुलिंबाच्या झाडापासून किंवा पानांपासून काही उपाय किंवा सेवा करतो, तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शनी आणि केतूचा जो त्रास आहे तो कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून जे चैत्र नवरात्रीला सुरुवात होत असते आणि कडुलिंबाच्या झाडामध्ये साक्षात दुर्गादेवी निवास करते. आणि जेव्हा अशा उकळत्या चहामध्ये आपण कडुलिंबाची पानं टाकून सेवन करतो, तर त्यामुळे आपल्यावर दुर्गादेवीची विशेष कृपाही होत असते. तसेच ही पानांचं सेवन केल्यामुळे आपल्याला निरोगी कायाचं प्राप्तीसुद्धा होत असते. तर असा हा चहा बनवून आपल्याला प्यायचा आहे. हा चहा प्यायल्यामुळे आपल्याला सर्दी, पडसं यासारखे आजारसुद्धा होत नाही. आता आपण सकाळी गुढी उभारणार आहेत आणि संध्याकाळी जेव्हा आपण गुढी खाली उतरवणार आहेत त्यावेळेससुद्धा आपल्याला एक उपाय जो आहे तो करायचा. आता गुढीला जी आपण कडुलिंबाची पानं बांधली असतील, तर त्या कडुलिंबाची पानांमधले प्रत्येक 2 पानं जी आहेत ती आपल्या प्रत्येक घरातील सदस्यांना खायला द्यायची. त्याचबरोबर जी साखरेची माळ आपण लावतो, तर त्या साखरेच्या माळीचा एक छोटा तुकडासुद्धा आवर्जून प्रसाद म्हणून आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला खायला द्यायचं. असं केल्यामुळे वर्षभर आपल्याला निरोगी कायाही प्राप्त होत असते. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक म्हणी आहेत, त्यामध्ये पाडव्याकरता एक विशेष म्हण म्हटली आहे आणि ती म्हणजे कडुलिंबाची पानं ही पाडव्याने गोड केली. अर्थात जेव्हा आपण कडुलिंबाच्या पानांसोबत जी साखरेची माळ आहे त्याच्यातला जो तुकडा खातो, तर त्यामुळे ती पानं जी आहेत ती आपोआप आपल्याला गोडही लागत असतात. येणारं नवीन वर्ष तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, भरभराटीचं तसेच निरोगी काया प्रदान करणारं असावं, याकरता अगदी हा छोटासा उपाय आहे जो वर्षातून फक्त गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला करता येतो. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.